सकाळ सकाळी आंघोळ पाणी ते सगळं आवरलोय. आपल्या कुट्टीचा बेल्ट तुटलाय, तो बेल्ट घेतलाय. चाललोय आरगेला बेल्ट आणायला. चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चाललोय. मजा बघा, एक फ्लक्स कंपनीचा बेल्ट होता, ते होता 583 रुपयाचा आणि ह्यो मिळाला आपल्याला 230 रुपयाला मिळाला. 230 रुपयाला. फरक बघा, एक ओरिजिनल आणि डुप्लिकेट मधला फरक बघा किती असतोय. बेल्ट तर सेमच असतात, फक्त तिथं बनवण्यात फरक असतोय. काहीतरी वेगळ्या ह्यानं बनवतात, एक एक जण टायरतनं बनवतात आणि एक डायरेक्ट बनवतात, असं फरक असतं. बघा बेल्ट जरासं तुस्त बसतोय, काय कळत नाही. आवरून चाललोय बघा. जाता संतुली घेऊन जाणार आहे. संतुली आवरायला गेल्या, बाकी मग या सळ्या आणलेल्या छोट्या पाहिजेत त्या परत द्यायच्या आहेत. ह्या का उपयोगाला नाहीत, कारण अमृताच्यातल्या सळ्या काढलेल्या आपण फडक्यानं गाडी पुसून टाकतो माझी चकोट. जाता जाता खरेदी केली 2 मास्क. आता कुठे मी चोऱ्या करायला जावं, कोणाला गावत नाही लगेच. तर आले बघा मिरजत आपला हा लक्ष्मी चौकात आले बघा. ही आपली लक्ष्मी माता. मिरजत संतून आकाशबाईचा मोबाईल आणला, रिपेअरला टाकायचा होता. तो आता जाताना रिपेअरला टाकणार आहे, म्हणजे येऊपर्यंत तयार होतोय. कमी चेअरमध्ये उष्णता असते का? आलो बघा कॉलेजमध्ये. फैजान पण आलाय, इम्रान तीन सगळे पगात गेल्यात. रे काय कॉलेजमधून डॉक्युमेंटरी घेतल्या, आता नेटिका बीच चालू भरला. इम्रान तीन गेला, आम्ही तिकडून निघून चाललोय. हे गाईज झालं बघा ऍडमिशन. संत्या फुल टायर. रे गाईज झालं बघा कॉलेजमधलं काम. ऍडमिशन झाले सक्सेसफुल. आता चाललोय कागवाडला. इकडच्या इकडंच कागवाडला जाऊन या सांगितलं काकांनी. रे गाईज सकाळपासून जेवण काय झालं नव्हतं, म्हणताना नाश्ता करायला आलोय. तर हे गाईज नाश्त्यावर बघायला नाही म्हणताना कणीसाने घेतले संत्यानं. तर मित्रांनो आलो बघा कागवाडला जाऊन आज पण काय देऊ झालं नाही. आज काकींना शेवटची देऊ आलोय, म्हणजे जीवाच्या आकांतावर शेवटचं सांगून आलोय. पुढच्या एक शुक्रवारची तारीख दिल्यात, लास्ट पुढचं शुक्रवार लास्ट आहे. तोपर्यंत दिली तर ठीक, नाही तर त्यांना पैसे मागायचे नाही. तर मित्रांनो आता चाललोय बघा घराकडं, आता म्हैशाळमध्ये आहे. तर हे काही घरात येऊन कपडे तर काय चेंज केले नाही, जेवण वगैरे आवरलो सगळं, जनावरांना वैरण पाणी केलो आणि आता चाललोय नाही मास्क घालून डाका घालायला चाललो नाही. आज आपल्या एका मेंबरचा वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करायला चाललोय. मी आणि प्रेम इथं आहे, बाकी संतू आणि प्रीतम पाठीमागे गेल्या. छोटा भाई आवरला, त्या घरापाशी चाललोय. समाधानाने नाता येणार आहेत. अर्जुन दादाला आज रजेवर आहेत. अर्जुन दादाला आज जरा काम आहे, त्यांचं जरा धारातीन लेट झाल्यात, म्हणताना अर्जुन दादाला वेळ लागणार आहे. त्या तिघांना चार्जिंगवरच्या स्कूटीवर लावून दिलो आणि मी चाललो होतो छोट्या भाई घरापाशी संत्याची गाडी घेऊन. तर हे गाईज आला बघा चोर छोट्या भाईच्या घरात. असं मास्क घातल्यावर इनविजिबल समजावलं, इनविजिबल. छोट्या भाईला दिसाली काय मी? आवाज तर जात असेल, काय नेमकं काय नेऊ नेमकं असं करायचं असतं. कशात बसते का नाही मालक पाठी. मास्क घातल्यावर चोर कुणा ओळखत नाही. सीसीटीव्ही दाखवू काय? सीसीटीव्ही कुठं आहे? हे बघा छोट्या भाईचा एक डोळा, इथं 2 डोळा आहेत आणि तिसरा डोळा आहे. कुठं आहे? हा इथे काय बघा येऊ. नेमकं छोट्या भाई काय तर चोरून झालं तर त्याला ओळखतंय, पर किती बी असू दे मास्क घातला की कोणालाच ओळखत नाही. आणि इथे काय मग छोट्या भाई मला तू काय तर चोरून येताना धरणार? 100% शक्य नाही. मास्क घातलं की कोण बी धरून दाखवा. मित्रांनो चाललो बा फायनली छोट्या भाईची गाडी घेऊन चाललोय. तर मित्रांनो गायब इनविजिबल ओंक्या येऊ. मास्क घातल्यावर मी चोर दिसाली काय? काय सांगाला? पहिल्यापासून चोर सरकारी गुंडा सगळ्यांना कळली की आता. नीट तर लावतो भावा. नीट नाही. रे काय झालं बा वाढदिवसात चाललोय घराकडं. रिटर्न रे काय झालं बा वाढदिवस, आज चाललोय रिटर्न.
तर हे काय झालं बघा वाढदिवस आज चाललोय घराकडं